औचित्यवाडी. चला दमनी, तुम्हाला मी म्हणत असतो काय ती घाण सवय लागली ती मॉर्निंग वॉकची. लई तरुण दिसायचं तुम्हाला आता. लय नको बोलू. दहाच्या पुढे हिंडायला. आय लय बोलू नको. आता तो हात माग गुतलाय रे, नाही तो फिरून टोला टाकला असता. हळूच पुढे इथं बसा, इथं बसा. त्या लोखंडाच्या याच्यावर नको. हा आयो हळूच. आय, हळूच. कोण आहे रे? दोर कोण उडते पोर ए पोरो पडन. आयो मला माग ठीक आहे रे. लय पड डोकडा. सर का डॉक्टरला म्हणलं 2 दिवस ऍडमिट ठेवू. आयो पाय दाबू द्या. पाय कुठं दाबितो? हाताला लागले पाय दाबून काय करतो? जालू आला का? ओळखीला डेपुटी तुम्ही मला? माथ्यावर नाही, मी डोक्यावर पडे जालू. मग डोक्याला कम बांधले असं? दपला. गपना तुला कवाशी कळालं रे? सकाळीच कळायला डेपुटी मला. लय जोरात बरं एका डेपुटीचं सदा जागा दे म्हणलं डेपुटी लागलेलं कळालं, नारळ पाणी घेऊन जावं. सगळ्या गावाला कळालं का काय? हा? सगळ्या गावाला कळालं. हा. नारळ लय मोठा आणल्याकडे, याच्यापेक्षा लहान नव्हता का अजून? बारीक याचं पाणी पुरलं नसतं आणि याच्यापेक्षा मोठ्या नारळाचं पाणी सरलं नसतं. म्हणलं मापात न्यावं. पेशंट जरा सिरियस सांगितलं म्हणून म्हणलं बारीक आमच्या झाडाचं आहे. वतनदार आणला का? वतनदार घर नारळ आणला तेच लय झालं. वाईट आहे बाबा. ए आता नको. लय सकाळपासून 3 नारळाचं पाणी पिलं बाया, त्याच्यावरच नुसती नारळ चोली ती. पण डेपुटी हा मी काय म्हणतो, ही झालंच कस काय? काय सांगायचं झालंच कस काय? लोकांना सांगायची लाज वाटायला लागली. सकाळच्या पारी मॉर्निंग वॉकला निघलो सदा भाऊ इथून. अहो कशाला सकाळी सकाळी वाकावाकी करायची? मॉर्निंग वॉक करीत. अहो म्हणजे वॉक काय तुम्हाला सुचत राव? इथं मा डोक्याची हे चुल, तुम्हाला चाष्टा सुचती. तुम्हीच हात नको लावू ना. मॉर्निंग वॉकला गेलतो. मग आता अहो तेवढंच दिवसभर उत्साह राहतो म्हणून मी सकाळच्या पारी व्यायाम करीत असतो. इथून आपलं सकाळी निघतो 1-1.5 किलोमीटर ते देवाच्या पटीत गेलो का तिथे जोर बैठा का आपल्या मारतो थोड्यानं परत माग येतो. अयो राजकारणात ग्रामपंचायतीत एवढ्या जोर बैठकी दिवसभर वाटतात. सकाळी झेपरीत कशाला मारीत जाता? तुमचा आहे ना कुचका बोलायचा स्वभाव जात नाही. एवढा माणूस लागलाय तरी नीट बोला. मला वाटलं भेटायला आलेत मला. अहो, आमचं एक म्हणणं आता मॉर्निंग वॉकायला तुमचं वय राहिले का? तुम्ही आपलं दिवस उजाडल्या निवांत असा हातभर दिवसभर आलो. ग्रामपंचायतीत एक चक्कर मारली तरी सकाळचं फिरणं होईल. पाठ अंधारात हे फिरत येतच का जानू? काय माहित बो काय लोक हरकत येत ना मग आज. अहो, तुम्ही विचारा ना. बरं आहे का डॉक्टर काय म्हणले डोळे घातले तर दुसरं काय बोलत राव जाऊ दे. सगळं. अरे गोळ्या घेतल्या आणि डॉक्टर कोण आल्याशिवाय पट्टी का तू बांधली का? वहिनी डॉक्टरीन केलं ते. नाही हो. वतनदार घराने गावाला ते पेट हाकून वळसा मारून येणारच भाऊ. बोलू दे. अहो, ते लक्षात आलं. हाताला फ्रॅक्चर झालंय. हात इकडे घे रे. डॉक्टरनी हे दिलं. हाय हाय डॉक्टरला म्हणलं होतं 2-3 दिवस राहते. डॉक्टरला बी काय वज झालं तर मग त्याला वाटलं पैसे द्यावा. अहो तुमचे कुठे बिल घेता येत नाही. सदा भाऊ. अवघड जागेच असते सांगता येत नाही. बुलेट होती. बुलेट मला वळखली नाही. मी जसा पडलो ना जोरात डोक्यावर पडलो. मला आहे ना उठोस तर तो गेलेला होता. अयो, कोणत्या बुलेट होती? पांढरे दिसले हो. हा बुलेट. बुलेटचा कलर नाही दिसला नाही तर मी काय सोडतोय. नाही अंधारात नाही दिसायचा कलर बी. माणसं कसे होते? माणसं पाठमोरे दिसल्यात अंधारात. काय कळाले? पांढरे कपडा एक मागच्या. बरोबर आहे. असे तुम्ही मॉर्निंग वॉक करीत होते. मागून धडक गाडी गेली पुढे. बरोबर आहे. मागूनच तुम्हाला तरी काय दिसलं? काय ते व्हायचं म्हणलं होतं. सदा भाऊ गावरान अंडे आहेत का? गावरान अंडे आहेत. एक कोंबडी आलती अंड्यावर कुडूक 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 करीत होती दुपारी. पण फुकट आता नको बघा. आम्हाला एका अहो, कोंबडीवर. फुकटचा काय विषय? 10-5 अंडे तर कावळे खाऊन जाते. आमच्या अंड्याचा नाही विषय. एकच कोंबडी 10-5 अंडे घालते का? लय कोंबड्या आहेत तुमच्याकडे. यांच्याकडून आहे ना 4-5-10 अहो, अंड्या. सगळे कोंबडे मिळून 10-5 अंडे कावळे खातील असं म्हणलो. मेला. एक कोंबडी 10-5 अंडे घालेल ती काही उंदीर रे काय? दुपारून येतो मला अंडे द्या. कोणाची नजर लागली काय ना माझ्या मॉर्निंग वॉकला? सकाळ सकाळ नजरी बी लागायला लागले सदा भाऊ. अंधारात डेपोटीला नजर लागते. हा ना. एवढा तो माणूस चमकतोय. आता दिवसात जात जा इथून पुढं आणि घ्या काळजी. तुम्ही घरापाशी पडताना इथं जोर बैठका. कशाचं हिंडतोय डॉक्टरनी ना? डॉक्टरनी 15 दिवस घरच सोडू नका म्हणले. आता झोपून राहा म्हणतात पण दम निघतोय का गावाच्या हिता करता मला आहे ना. आता सहायचे अधिकारी घेतले तुम्ही
सवय हात मोडला सही करताना यायची आता डेपुटीला महिना 2 महिने सही आहे सरपंचाला आता फोन केला ते कुठं पनवेलला मरवतोय काय त्याला म्हणलं डान्स ये बार मध्ये कामाला लागले काय ते कामाला नाही लागलं त्याच्या भाचीचा डान्स बार तिथंच पाड्याला असतो काय बाच्याचा डान्स बार सरपंच त्या टेबलवरच नाचत असते ती. काय वाटले 2-4 डंगरे ना दिलेत आयो 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 हळू पुढं पायाला लागलं का हाताला लावण्यात मुक्का मारे सरळ होत नाही का पाय का माराचं जादू इतका अवघड असतं दिसून तर येत नाही पण हात तो असा ठणका मारितो आता त्यांना मुख्य मारायची सवय सरपंचीन बाईला कधी कधी राग आला ते लाटणं पोळपट त्या मग का ती सवयमुळे तर ते तरले जा बरं तुम्ही तुमच्या घरचे बोलू. चला भाऊ साधा भाऊ जा भाऊ मुक्का मारायला हे चोळायला आले का तुम्ही आमच्या हे जा भाऊ नेऊन घाल त्या माणसापाशी त्यात काढायच्या थोडं हलकं फुलकं करावं म्हणून म्हणलं आम्हाला सुद्धा एकदा तर मी असा रस्त्याने पुढून चाललो डेपुटीच्या लाटणे तर माझ्या पुढेच होते आता मांजराला मारलं का मांजराच्या मालकाला ते मालकीनीलाच माहिती सदा भाऊ. काळजी घ्या काय चला बघितलं का कसं विरोधकाचं हसू झालं ते मीठ लावायला चालू होते भेटायला नव्हते आले. मीठ लावायला नव्हते आले मीठ हात घोळसून गेले ते आयो. अयो डेपुटी गेलतो दुकानात पण म्हणलं परत एकदा भेटावा परत आले का? दुपारी जेवायला जावा काही राहिलं होतं काय परत आले नाही नाही ते बोलायला आपलं जालूचे रूपान सुगंध आलते ना हा भेटायला आलते ना आलते ना म्हणलं बाकी काय नाही काय विचारपूस केली असं त्यांनी कसं आहे काय हा, मग विचारपूसच केली का म्हणलं अंडे बिंडे घेऊन आलते काय म्हणलं मी अंडे आणायचो त्यांनी अंडे आणलेले असले तर डबल होते आणि कोंबडी खाली घालायला 22 अंडे लागत आहेत पुढं गावरान कोंबड्या माजल्यात आपले अंडे घ्यायला नाही चालायच तिथं खुडूक कोंबडी नाही तुम्ही अंडे ते काय आणते तुम्हाला द्यायचे का नाही काय पैसे द्या नाही नाही मी अंडे देणार आहे मग? पण मग असे बोलता बोलता मला जरा चौकशी करायची राहिलेच गाडीचा नंबर आहे का गाडीचा नंबर नाही अहो बरं का शोधू ना तो माणूस सापडून काढून असा चोपू गावचं भोजन तुम्ही विरोधला विरोध पण डेपुटी म्हणजे गावचं सरपंच म्हणजे डोळे आणि डेपुटी म्हणजे नाक खालच्या पद आलं ना नाक आहे तुम्ही गावचं नाक आहे पण नाकावर पडल्यावर मला पुढचा नंबर दिसला नाही सदा भाऊ असा पडलेलो होतो फक्त जातानी वरनं जर गेली ना तेव्हा आधात दरी बुलेट जाताना दिसली आणि पांढरे माणसं 2 चमकली पण आता नेमकी बुलेट काय नंबर कोण वाचित आहे आता त्या बुलेटवर आता माहीकडे बुलेट आहे त्या नंबरवरून नंबर शिवाय नाही ना नुसत्या बुलेटवर कुठं काय जमत असतं का आहे. माणसं जर तुमच्या कोणावर संशय असेल तर मला सांगा असा धरून पिचकितो ना असा काय पिच केलं सदा भाऊ एकदा लावून गेलो तर तुम्हाला सांगतो बरं होणार नाही तळपत्री बरं होणार नाही तळपत्री असे पडून हे बघा 3 वेळा त्याचे आशीर्वाद देऊन काय होते का कावळ्याच्या शापानी गाय मारत्यात का समोरासमोर माणूस आला ना तर हाता घालून काढलं तर परत बुलेट सावकाश चालेल मॉर्निंग वॉकवाल्याला मागून ठोकायचा नाही इथं सूज दिसते का हो इथं कुठं त्या इथं नाही. दिसते का सूज नाही नाही ना, टाके टाकले तिथं. हाडूक गांडूळ बसतंय ना. कातडे कापले हे घासून कापलेले इथे मोडलेलं नाही का हरामखोराने मा खोबा जायबदी करून ठेवल्या मला बुलेटवर बसता नाही जात नका बसू कशाला बस आता हा मग काळजी घ्या नंबर बिंबर सापडला तर मला सांगा सांगतो आता नंबर काय आता बिनसूत पडलेलं होतं नाही म्हणजे तुम्हाला नंबर माहिती नाही नाही. हा, चला गावरान अंडेच तेवढे ध्यानात राहू द्या हा, हा, हा. वहिनीला म्हणा माया करता त्या ए रुपा मला पण येऊ दे ना तू सोबत चल रुपा भेटवण्याची चौकशीच करून या लय नका डोकं खात बसू आजारी पेशंट म्हणून म्हणलं तिला तिचं मनावर जरा ताप आला. डेपुटी हा बघा ना कोण आलंय अहो रुपत आले का सुगंध हे पण आहेत का हा. तुम्हाला कळालं का हा म्हणलं कळलंय तर जावं म्हणून काय सांगायचं धडधाकट माणसाला पारडो ह्या त्या 2 माणसाने कोण होते काय माहिती बरं वाटतं ते मॉर्निंग वॉकला दिले सकाळी इथून तरी धडत दिली सकाळच्या बाहेर रनिंगला जात असतो आणि कोणतरी मागून रनिंग करीत असताना जोरात दिलं पारड लय तळतळ लागत तुम्हाला सांगतो आशेरे मरतेन बेकार तळतळून मरतेन माझ्यासारख्या चांगल्या धडधाकट माणसाला उडगलं डोके फुटतेन त्यांचे ना हाडकं तुटतेन आयो हो डेपुटी भाऊ हा? असं नाही बोलायचं कशाला जाऊ द्या झालं असन अहो काय झालं असं एवढा माणूस
मोठा 5-5.5 फटाचा माणूस दिसना का, मागून बुलेट अंगावर घातली, कमराला जर हिसका बसला असता तर पुढं दातावर पडला असतो, दात गेले असते. अहो पुढं नशीब माझं, मी ताणक्यास उडालो, व्यायाम करतोय म्हणून शरीर मजबूत आहे, आणि पटक्यास पुढं याच्यावर पडलो. आयो ते आहे, पण उग शाप शराप कशाला द्यायचं ना. नाही काय द्यायचा. अहो त्या माणसाने मला घरी बसलंय, त्याला परमेश्वर घरी बसन, त्याला आहे ना त्याला रक्ताच्या उलट्या होत्या, ताट लागन त्याला, खंगून मरण. बरोबर ना. आयो बाय बाबा. डेपुटी भाऊ असं नका शाप बरं जाऊ ते हात, अयो हाताला लईच लागलेलं दिसतंय. लय लागलंय काय सांगायचं, पूर्ण हातातून. लय हात लागलाय. अगो बाई इकडं बी चिटकवलंय की, तोंडाला बी चिटकवलंय, लईच झालंय ग बाई. आयो लईच बाई. लय ताट लागन हरामखोराला. बरं आणि त्या माणसाला आहे ना तुम्हाला सांगतो, मा जशी गाडी बंद केली ना त्याची, त्या गाडीवर असताना त्याचे बी हात मोडते, त्याला गाडी चालते नाही यायची, काम करताना यायचं. अयो डेपुटी भाऊ असं कोणाचा हात पाय मोडून असं म्हणून हो चांगलं नसते हो. अहो तुम्हाला काय एवढं ते त्याचं त्या उडणारच हे वाटत मला भेटू द्या डेपुटीच्या आधी, मी पाहतो त्याला. उड्या मारू हाणीन. तू पाहतो मारणी गोकला माया बरोबर चलत होत असतो, तवा झोपातून उठत नाही तू, आणि तू पाहतो हो 8:30ला उठून बोलायला नको लावू. मा डोळा फडफड करतोय, डिग्या मला बीपी वाढतोय, गपना नको बोलू. बरं डेपुटी भाऊ मी परत तुम्हाला तुपातला शिरा आणते, काय आता जरा आराम करा. हो, तुपातला शिरा केलेला काही नका आणू. ये. का ग मला एक सांग, तू ती अशी काय म्हणत होती का ते शाप बीप देऊ नका, काही बोलू नका, काय झालं तुला एवढं कम कड घेऊन बोलायची तू? अहो का म्हणून तुम्हाला माहिती नाही काही, काय ते सगळं केलंय ते सदाभाऊन ह्यांनीच केलंय. अयो खरंच आहे? म्हणजे माझ्या नवऱ्याचा ह्यात काही दोष नाही. अहो सकाळी ह्यांनी सदाभाऊ आले आणि ह्यांना म्हणले चल जालू माझ्या बरोबर रानात. हे गेले बुलेट वरती, आणि यायच्या टायमिंगला ह्यांनी मला आल्या म्हणले की आम्ही एक माणूस उडवलाय, पण मला माहित नव्हतं ते डेपुटी भाऊ आहेत म्हणून. पण मग तू सांगायचं डेपुटीला माझ्या नवऱ्याने तुम्हाला उडवलं म्हणून? ते तर सांगावंच लागन, पण अहो तुम्ही कुणाला म्हणू नका, माझ्या नवऱ्याचा ह्यात काही दोष नाही. माझा नवरा पाठीमागा बसला होता, सदाभाऊ पुढे होते, त्यांनी गाडी माझं काय अडलं बाई, कोणाला सांगायचं? तुला सांगू का, त्यांनी जेवढा शाप दिला आणि तेवढा तुझ्या नवऱ्यालाच लागणार आहे आता. हा का? मग तुम्ही हा पुढं, मी डेपुटी भाऊना सांगून येते. हा ठीक आहे. हा जाऊ तुम्ही. खाऊ रुपताई परत आलात? हा जरा म्हणलं तुमच्याशी बोलावं. खाऊ काय? अहो डेपुटी भाऊ असं तुम्ही तळतळाट नका देत जाऊ. अहो एखाद्याचा संसार वाटरो होईन तळतळाटीनं. अहो पण तुम्हाला एवढं काय त्या मला मारणाऱ्याचं पडलंय, ताट नका देऊ, माईला जीव जायला लागलाय, तुम्हाला ताट नका देऊ. बघा मी तुम्हाला खरं सांगते, पण माझं नाव ह्यात आलं नाही पाहिजे ना. नाही काय खाऊ? अहो तुमचा ऍक्सिडेंट झाला ना, हा ते सदाभाऊनीच केलाय. सदाभाऊनी? हा कस काय? अहो हे पाटे गेले होते ना सदाभाऊन बरोबर रानात, तिकडून यायला लागले हा आणि तिथे एक माणूस उडवला. हा. घरी आले मला त्यांनी सांगितलं होतं काय की एक माणूस आम्ही उडवला म्हणून. बर बर बर. पण ते तुम्ही निघला हे सकाळी कळलं. अच्छा मग सदाभाऊंच्या आल्या होता कधी? हा अरे मित्राने उडील आणि मित्र खुशाल नारळ पाणी घेऊन आलं आणि मला लोकांना सांगतोय. हा जालेला मा सांगणं काम नव्हतं का मला? अहो डेपुटी भाऊ ह्यांचं कात्रीत सापडल्यागत झालंय. इकडून सदा भाऊचं नाव घ्यावं तर ते कुतवतील, इकडून तुम्हाला सांगावं तर तुम्ही परत शिव्या द्याचाल, म्हणून त्यांचं लय अवघड झाले. मग म्हणलं आपणच सांगावं, तेवढं तळतळाट देऊ नका. माझ्या नवऱ्याचा ह्यात काहीच दोष नाही. बरं जा तुम्ही. नाही तुमच्या नवऱ्याला नाही, आता ज्याचा दोष आहे ना त्याला बरोबर तळतळाट देतो. माझा नवरा मागं बसला ना, सदाभाऊ पुढे होते, सदाभाऊन तुम्हाला उडवले. बरोबर चाल. चला येऊ का? हा या. माझं नाव कुठे घेऊ नाही नका. तुमचं नाव नाही सांगत, सकाळी सांगायला पाहिजे होतं. अहो परत म्हणते चाड्या लावली. बरं नाही साडी नाही लावत. ठीक आहे ठीक आहे, मला घेऊन चल रे, मला घेऊन चल. पाय मोडा तरी चालेल, त्या माणसाकडे घेऊन चल, साध्याकडे. मला डेपुटी नसलं सण होत तर घरात बसा राव. अरे चालावंच लागणार. ठीक आहे. हा सदा बोला, आवाज दे रे. ओ सदा भाऊ, थांबव सदा भाऊ इकडे आ ना. पहिलं डेपुटी कशाला बाहेर आलो बाबा, एवढं लागलंय घरात बसायचं ना. अहो डेपुटी अंडे आणून दिले असते ना म्या, कशाला इथपर्यंत आहे ना माझ्या लक्षात. गावरान कोंबडीचे अंडे आणायचे, देईन ना आणून.
अंडे आणायला नव्हतं आलो मी. अंड्यावाला किती अंड्याचा आहे ना हे दाखवायचं होतं मला. होय हा. अरे दुश्मन सगळं माणसाला एखादा ऍक्सिडेंट झाला तर नेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. हा मी तरी म्हणतोय माणूस कमून विचारतोय मला बुलेट बघितली का, माणसं बघितले का. हो आमच्या बुलेटचा धक्का लागलेला माणूस तिथं चालायला लागला. तुम्ही आमच्या बुलेटनी धक्का लागला असं म्हणायचं तुम्हाला. कोण असं म्हणलं म्हणायचं तुम्हाला? कोण म्हणलं तुम्हाला अरे आमच्या सकाळ बुलेटचा सकाळ धक्का लागला? असं का कोण म्हणलं हा. की दुसरा आरोपी होता तुमच्या बरोबर माग बसलेला पाणी द्यायला. हा त्यांच्या बायकोने सांगितलं ना. हा गायो तिचं तोंड तर लय वाच वाच वाच. पण तिला माहिती आहे का गाडी चालवायला मी होतो, पण तुम्ही दिसल्याबरोबर झाले नाही. असं केलं गरबडलो ना मी. असं का? मला अहो, मागून तुम्ही येता आम्हाला माहिती आहे का? तुम्ही ज्या तालमीत जोर काढलेत ना त्याच तालमीत मी जोर काढलेत. मला माहिती आहेत कोण कुठं बुटगुल्या लावित काय. ही अपेक्षा नव्हती. निदान मला उचलायचं तरी होतं. मी काय नसतो म्हणलो तुमच्याकडून गरबडलो. उडवलं तरी. आम्हाला काय माहित तुम्ही आहे डेपोटी. आम्हाला वाटलं कोणतरी अहो नको ते बलांटे येते माग म्हणून थोडं गडबडलो आम्ही बी. असं गडबड आहे. गडबडलो. अहो, डोक्यावर पडलो मी. जर मला सांगा जास्त लागला तिथंच बरं काही झालं असतं माझं. अरे दुश्मनाला सगळं माणसं काम आहे. अहो आमची पुण्याई तुमच्या कामाला आली म्हणून तुम्ही ठणठणीत का? राहिले. पुन्हा कामाला आली मग सगळं रियल येते बरं का. हो मुद्दा म्हणून धडक दिली आम्ही. हा दोनदा मुद्दा म्हणून- भेटायला आले नारळ पाणी घेऊन आले. अहो, हे ते चांगलं आहे. कर्तव्य भावना आहे कर्तव्य भावना आहे. आणि ती सकाळची होती ती घबराटीची भावना होती. सदा भाऊ तुम्हाला सांगू का ज्यावेळेस माणूस आहे ना अपघात होतो ना त्याला मदतीची गरज असती. त्या टायमाला खरं माणसाने मदत केली पाहिजे. मागून तर नारळ घेऊन आणि पाणी घेऊन येणारे लय असते. अहो पण आम्हाला सुला आणि शीला एका टायमाला आली. गडबडलो आम्ही घाबरलो मी मस्त गडबडले होय. वतनदार. पण म्हणलं माणूस गेला काय. तुम्ही उठून बघितलं म्हणलं माणूस ठकठकीत आहे चला. करबडले होय तुम्ही. आणि रातभर आहे ना दार धरलेले होते. झोपाची डोळ्यावर झापड होती. रातभर उभा त्या बिबट्याची अहो. ह्यो मारे देतो का श्याम्या? मला काय झालं. म्हणायचं मी फार कोपऱ्यातून चाललेलो होतो. बोलायला मी गाडीला जागा दिली. माझ्याकडे कसं काय घुसले तुम्ही. काय हा? नाही टेन्शन होतं. थोडी शिप मारलेली होती. आम्हाला त्या ऍक्सिडेंट झालेला आठवणा. ज्याला म्हणतोय आपल्याकडून माणूस लागला. अहो तुमची शिप मारलेली पण मी शिप घ्यायला गेलो असतो ना वर. नाही देवाबरोबर. अहो, तुम्हाला परमेश्वराने लय मोठं आयुष्य दिलंय. तुम्ही सगळ्या गावाच्या पिंडाला केलेले म्हणजे सगळ्या गावाच्या उपयोगी पडणारा माणूस इतके लवकर जात एवढं लागलंय तरी कुचका बोलायला सोडणार नाही, तुम्ही. कुचकं नाही, कुचकं दादा भाऊ हा. आता मा हात तर काय जोडता नाही यायचा मला. नाही नका जोड जोडतो. नका जोड. अहो, मी जोडितो तुम्हाला हो. पुढे लागला असलं. एवढी कृपा करा. आता मी होतो पण माझ्या जागेवर कोणीतरी असतं ना ऍक्सिडेंट झाला ना अपघात झाला ना तर त्याला मदत करा. दवाखान्यापर्यंत पोहोचा त्याला. सकाळी नाही नेत आले. हा. चला घरी हो. सोडतो, चला बस एवढीच चला, विनंती. घरी सोडतो. गोरगरिबाला कोण नसतं. माझ्याकडे होते पैसे म्हणून मी गेलो. नाही. जगलो वाचलो. एखाद्या गरीबात पडला ना उचलून मरत होती जागेवर. अहो आयुष्यमान कार्डामुळे आता सगळ्यांना उपचार आहे फुकट आहे. पण निदान जे उडीतोय ना त्या माणसाने तरी त्याला अहो दवाखान्यात घाबर मी म्हणलो ना सीन सू संगत आली. चला तुम्ही होते म्हणून आम्ही चला डेपुटी. मला एक कळालं नाही तुम्ही कदापासून पाठच प्यायला लागले का. अहो गडबडून आहे का अजून सुद्धा माझ्यातली घबराट गेलेली नाही. मला वाटलं तो पडलेला आहे ना तो पेलेला आहे म्हणले. थोडे पेताडाच्या नादी लागता म्हणले. कोण शिका वाळावळी बरं, बरोबर आता आहे ना करायचं. आता नाही तुम्हाला पायासू पाणी येतो प्युअर बोकाड उस्मानाबादी. पहिले पाय मोडायचे नंतर पाया सूप पाजायचे. अहो तसं नाही